आज मी आलेली आहे ठाण्यातल्या अशा एका रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी, ज्या रेस्टॉरंटच्या मालकांनी आपला व्यवसाय सांभाळत आपली आवडसुद्धा जपली आहे. आणि ते रेस्टॉरंट आहे सिंधुदुर्ग किनारा, जे गेली 18 वर्ष ठाणेकरांच्या सेवेत आहे. जिथे तुम्हाला चिकन, मटण, ताजी मच्छी असे सर्व पदार्थ चाकायला मिळतात. आणि यांच्या थाळ्यांबद्दल तर काय सांगू, यांची मच्छी कढी खाल तर बोटे चाटत राहाल. आणि यांच्या ॲम्बियन्सबद्दल तर सांगायचंच राहिलं, डायरेक्ट सिंधुदुर्गाच्या घरात जेवल्याचा फील येतो. आणि हो, सध्याच्या सीझनमधील ओल्या काजूची उसळ तुम्ही जर इथे याल ना तर खायला विसरू नका हा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कंदिलाच्या प्रकाशात कोकणातल्या मातीच्या घरात आज मी जेवू किदे. तुमका ऐकून थोडा वेगळा वाटला असताना ना, तर आज मी आलेली आहे ठाण्यामधल्या एका मालवणी रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी, जी गेली 18 वर्ष ठाणेकरांना मालवणातली चव देत आहे. आणि त्याच रेस्टॉरंटचं नाव आहे सिंधुदुर्ग किनारा, जे आहे सावरकर नगर अपोजिट RJ कॉलेज ठाणे या ठिकाणी. चला तर मग आपण आज जाऊया आणि मालवणातली चव घेऊ. 2005 पासून सिंधुदुर्ग किनारा हे फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यामध्ये आहे. आणि आपण आता आत एंटर करतोय, तर तुम्ही या बाजूला बघू शकता की इथे बऱ्याच साऱ्या फ्रेम्स लावलेले आहेत. आणि इथे अवॉर्ड्स वगैरे सुद्धा त्याचे पण फोटोज लावलेले आहेत. सिंधुदुर्ग किनाऱ्याबद्दल सुद्धा इथे काही माहिती आहे. तर ह्या सर्व गोष्टी काय आहेत तर आपण ओनरकडनं जाणूया. तर आपल्याबरोबर इथे सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंटचे ओनर आपल्याबरोबर आहेत. तर सर्वप्रथम नमस्कार. आणि मला आपलं नाव आणि ही जी तुमची जर्नी होती सिंधुदुर्ग किनारा गेली 18 वर्षाची ती मला जाणून घ्यायची. मॅडम, माझं नाव गोपाळ नंदा गोसावी. या रेस्टॉरंटला आता जवळजवळ 18 वर्ष झाली आहे. भायखळ्याच्या पर्सियन दरबारमध्ये मी 23 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला स्वतःचं रेस्टॉरंट चालू करावं असं वाटलं. आणि मला स्वतःचं रेस्टॉरंट हे मालवणीच करायचं होतं, कारण मी स्वतः मालवणी आहे. आणि मालवणी जेवण मला लोकांना ठाण्यात द्यायचं होतं. हे 4 लोकांपासून मी रेस्टॉरंट चालू केलं होतं. आणि आता लोकांच्या प्रतिसादामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळतो लोकांचा. आणि रेस्टॉरंट अप्रतिम चाललं आहे. मालवणी जे प्युअर आपण मालवणी म्हणतो, मालवणातलं कोकणातलं ते प्युअर मालवणी जेवण देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि त्याचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे लोकांचा. डिलेवरी आमची ऑल ओव्हर ठाण्यामध्ये जाते आहे. पापलेट, सुरमई, बोंबील ही जी फिश आहे ती अप्रतिम आमच्याकडे त्याचा रिस्पॉन्स आहे लोकांचा. आणि इंटिरियरचं म्हणाल तर आताच आम्ही एक नवीन सेक्शन चालू केलं आहे, जे ऑथेंटिक मालवणी आपण जे म्हणतो, जुनं आपल्या कोकणातली जी घरं असायची तसं आम्ही नवीन सेक्शन चालू केलं आहे. आणि त्याला तर लोकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतो. महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक वेगळी डिश पण आणली आहे, भाजलेली कोंबडी. जे सगळीकडे तंदुरी मिळते, आमच्याकडे ती भाजलेली कोंबडी मिळते. तर शिंपली मसाला आहे, खेकडा मसाला आहे, कोंबडी सूप आमचं सुंदर आहे, कोळंबी भात आमचा सुंदर आहे. या सगळ्या डिशेस आमच्या अप्रतिम आहेत आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स पण मिळतो. ओके. आणि मला एक सर जाणून घ्यायचं आहे की हे जे तुम्ही मालवणी रेस्टॉरंट चालू केलं तर त्याच्यासाठी जे मसाले असतात तर ते तुम्ही कुठून आणता? खूप चांगला प्रश्न विचारला. ॲक्च्युली हे जे आम्ही मसाले, माझी मिसेस आणि माझी सून हे घरी बनवतात. वड्याचं पीठ आम्ही घरी बनवतो. त्याच्यामुळे ऑथेंटिक चव लोकांना मिळते. आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद त्याच्यासाठी खूप चांगला येतो. सर, इकडचा एक्झॅक्टली ॲड्रेस? इथे सावरकर नगर, लोकमान्य नगरच्या बाजूला, लोकमान्य नगर फेमस आहे. सावरकर नगर बसस्टॉपच्या बाजूला रेस्टॉरंट आहे. आणि गेल्या 18 वर्षापासून चालू आहे. आणि लोकांना ते इझी ॲक्सेसेबल आहे. टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी आम्ही 11 वाजता चालू करतो, ते रात्री 1 वाजेपर्यंत चालू असतं. मध्ये फक्त 2 तासाचा ब्रेक असतो. तुम्ही इथे आल्यानंतर काही पुस्तकं बघितली तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? मला आता मगाशी तुमच्या मुलाने सांगितलं की तुम्ही लेखक सुद्धा आहात, तर ती पुस्तकं कोणती आहेत ती आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडतील. मॅडम, ॲक्च्युली रेस्टॉरंटमध्ये मी आलो ते 1999ला. त्याच्यापूर्वी म्हणजे वयाच्या 18व्या-20व्या वर्षी मी धारावीत राहत होतो. आणि धारावीत असताना मला नाटक करायची आवड होती. नाटक करायची आवड होती, नाटक लिहायची आवड होती, नाटक दिग्दर्शित करायची आवड होती. तर जवळजवळ 8-10 वर्ष मी ते नाटक लिहत होतो, नाटक करत होतो. दामोदर हॉलमध्ये आम्ही कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेला नाटकं वगैरे लिहिली होती. आणि आत्ता कोविडमध्ये मी माझ्या आयुष्यावर धारावी ते हे पुस्तक लिहिलं आहे. कारण माझं अर्ध आयुष्य धारावीतच गेलं आहे. धारावीच्या गल्लोगल्लीमध्ये ते गेलेलं आहे. तर त्याच्यावर मी ते पुस्तक लिहिलं आहे. आणि आत्ताच मिलिंद बल्लाळ सर, ते ठाणे वैभवचे आपले संपादक, त्यांच्या हस्ते आम्ही 3 पुस्तकं माझी प्रकाशित केली आहेत. आणि ती लोकांनी वाचावीत अशी माझी इच्छा आहे.
पुस्तकाचे नावं सांगा ना सर. पुस्तकाचं नाव एक तर हे पुस्तक आहे धारावी ते, जे मी माझ्या आयुष्यावरच लिहिलेलं आहे. ते माझा संपूर्ण प्रवास त्याच्यातून मी मांडला आहे. ते तुम्हाला नक्की आवडेल. हे आहे एकांकिका, जी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर लिहिलेली आहे. वास्तववादी एकांकिका आहे. ती सुद्धा सुंदर आहे. ती पण लोकांना आवडेल. आणि ही हरिजनांच्या जीवनावर आधारित त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी आहे. आणि ही 2 अंकी नाटक आहे. स्पर्धेसाठी मी जास्त त्याला प्रिपेअर करेन. सर मला सांगू का, एक सर्वात जास्त आवडणारी गोष्ट तुमच्यातली जी मला खूप नेहमी इन्स्पायर झाली, की माणूस आपला व्यवसाय सांभाळताना आपल्या ज्या हॉबीज आहेत त्या आपण तो कंटिन्यू ठेवतो. म्हणजे तुम्ही म्हणजे खूप गरिबीत, म्हणजे ऑब्व्हियसली जो धारावीमध्ये कोकणात म्हणजे मालवणाचा जो माणूस जेव्हा आला सर्वात पहिले धारावीमध्ये, जर तुम्ही म्हणालात तिथून तुमचा हा जो प्रवास होता ऑब्व्हियसली खूप कठीणच असणार. आणि तुम्ही या पुस्तकामध्ये मांडलेला आहे धारावी ते. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, धारावी ते हे जे पुस्तक आहे गोपाळ गोसावी सरांचं, तर ते नक्की वाचा. आणि आम्ही आता ह्यांच्या रेस्टॉरंटची जी ऑथेंटिक ज्या डिशेस आहेत, ज्या आता तुम्हीच मला रेकमेंड करा की कोणत्या डिशेस मी ते चाखल्या पाहिजेत तुमच्या. मॅडम सर्वात प्रथम मी सांगेन तुम्हाला आमची सुरमई फ्राय थाळी आहे, पापलेट फ्राय थाळी आहे, ह्या सुंदर आहेत. नंतर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची भाजलेली कोंबडी अतिशय सुंदर आहे. नंतर आमची शिंपली मसाला आहे, खेकडा मसाला आहे, अतिशय सुंदर आहे. सोलकढीत आमची क्लास आहे. आमच्याकडे खरवस पण तुम्हाला मिळेल. नंतर कोळंबी भात आहे. या सगळ्या डिशेस तुम्ही रिकमेंड करू शकता. तर जसं सर मला सांगतात की भाजलेली कोंबडी हा जो यांचा प्रकार आहे, जो यांच्या आवड म्हणजे इथे हा बनला जातो, तर इथे सहसा बाहेर कुठे हा मिळत नाही. यांची जी स्पेशालिटी आहे तर मी नक्की ट्राय करेन आणि तुम्हाला सुद्धा सांगेन की याची टेस्ट कशी आहे. सो चला, आणि या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं, तुम्ही इथे आलात तर इकडे नक्की विकत घ्या. बाहेरही मिळतं पुस्तक. ओके, याचं प्रकाशन झालेलं असल्यामुळे ॲमेझॉनवरती पण हे पुस्तक अवेलेबल आहे. धारावी ते, याला कधीच नाही का अंत आणि माय अशी तिन्ही यांची जी पुस्तकं आहेत तर ती ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे. तर ती सुद्धा तुम्ही विकत घ्यायला विसरू नका. तर चला, ह्यांचा जो सिंधुदुर्ग किनाऱ्याचा जो फर्स्ट फ्लोर आहे, जो आत्ताच त्यांनी पूर्ण इंटिरियर इकडचं बदललेला आहे, जिथे आपण कोकणातला फील घेणार आहोत आणि जेवणार आहोत, तिथे जाऊया आणि ह्यांनी ज्या डिश आपल्याला रेकमेंड केल्या आहेत त्या टेस्ट करूया. हा आहे ह्यांचा ग्राउंड फ्लोअरचा सेक्शन. इथे तुम्ही बघू शकता की नॉर्मल सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणजे अजूनही जसं मी नेहमी म्हणते की मी कुठेही रेस्टॉरंटला व्हिजिट करायचं असेल तर खूप लवकर येते. आता तुम्हाला हे सर्व खाली दिसत असेल, परंतु आज ऑड डेसुद्धा आहे, सॅटर्डे संडे, तर हे सर्व फुल असतं. ही ह्यांची नॉर्मल सिटिंग आहे, म्हणजे जी पहिल्यापासून ह्यांनी चालू केलेली आहे. आणि आता आपण ह्यांच्या ज्या फर्स्ट फ्लोअरची सिटिंग आहे तर ती पाहणार आहोत. ही आहे ह्या बाजूला ह्यांची फर्स्ट फ्लोअरची सिटिंग. जसं मगाशी आपल्याला ओनरने सांगितलं, पूर्ण गावचा फील येईल असं ह्यांनी इथे केलेलं आहे. बघा, केनचं ह्यांनी इथे डेकोरेशन केलेलं आहे. त्याच्याशिवाय कंदील आहेत, म्हणजे एक आर्टिफिशियल म्हणतात ना तसं. आणि लाकडाचा ह्यांनी इथे वापर केलेले आहेत. पितळेची जी भांडी असतात तर ती इथे ठेवलेली आहेत. पूर्ण लाकडाचं इथे ह्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. बघा, जाळ्या ज्या गावाकडे असतात ना तशा इथे ठेवलेल्या आहे. सूप आहे इथे. ते पूर्णतः इथे बघितल्यानंतर आपल्याला गावचा फील येईल. किचनमध्ये एंटर होते कारण आज बरीच सारी ऑर्डर यांच्याकडे आहे. आत्ताच मी मगाशी बघितलं की ह्यांना बाहेरची जी ऑर्डर म्हणजे पार्सलची ऑर्डर ह्यांच्याकडे नेहमी चालूच असते. आणि आज ऑड डे असल्यामुळे एवढी काही रेस्टॉरंटमध्ये गर्दी नाही आहे, परंतु कदाचित थोड्या वेळाने होईल सुद्धा. परंतु ह्यांच्याकडे पार्सलची ऑर्डर खूप आहे, तर त्याचीच लगबग आज चालू आहे आतमध्ये. तर चला, तुम्हाला मी यांची जी आतमध्ये लगबग चालू आहे आणि मी जी ऑर्डर दिली आहे तर ती पण सुद्धा बनताना तुम्हाला दाखवते. तर हा आहे ह्यांचा शेल्फ, ज्याच्यामध्ये सर्विंगचे जे भांडी असतात तर ती इथे सर्व ठेवलेली आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता आता शिंपल्या बनवणं चालू आहे. तर कांदा वगैरे टाकून इथे शिंपल्या टाकलेल्या आहेत. आणि आता ह्या शिंपल्याचा मसाला जी मी ऑर्डर दिलेली आहे, कारण मला इथेकडच्या ओनरनी सांगितलं की शिंपल्या मसाला ही यांची स्पेशालिटी आहे. सो मीही म्हटलं, तशाही मला शिंपल्या हा प्रकार फार आवडतो, तर मी म्हटलं की चला शिंपल्या ज्यांची स्पेशालिटी आहे तर ते मागूया. तर तेच इथे बनणं चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते ह्यांच्याकडे आज कोणत्या कोणते फिश आहेत. तर ह्यांच्याकडे आज आहे बघा, सुरमई आहे, त्याच्यानंतर ही म्हणजे छोटी साईज मीडियम साईज असं आहे, पापलेट आहे, बोंबील आहे, कोलंबी आहे. तर आता मी कोलंबी फ्राय
तर ही बघा इथे कोलंबी फ्राय केली जाते आहे, ही रवा फ्राय आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता जी भाजलेली कोंबडी ही जी यांची स्पेशालिटी आहे, सो त्याची ऑर्डर दिलेली आहे. आणि जशी मी ऑर्डर दिली आहे तशी अजून ह्यांच्याकडे बाहेर स्विगी झोमॅटोच्या पण ऑर्डर्स यांच्याकडे चालू असतात, तर त्यासुद्धा बनवणं चालू आहे इथे. मी आकाश वाघोले, सिंधुदुर्ग किनाऱ्यामध्ये फर्स्ट टाइम आलो. आम्ही चिकन हंडी ऑर्डर केली. ही इथली बेस्ट हंडी आतापर्यंत मला वाटलेली, जेवढ्या ट्राय केल्यापेक्षा बेटर वाटली. मी तर फर्स्ट टाइम ट्राय करतो यांची काजूची, पण अतिशय वेगळी उत्तम लागते. एकदम त्यांनी चांगली बनवली आहे, जशी पाहिजे तशी टेस्ट आहे. म्हणजे टेस्टमध्ये असं उचलीच असं काहीच नाही, एकदम उत्तम त्यांनी भाजी बनवलेली आहे. आपण बघू शकता आणि तुम्ही येऊन व्हिजिट देऊ शकता खाण्यासाठी. तर आता माझी सोलकढी आलेली आहे आणि थंडगार अशी सोलकढी पिता पिता मी तुमच्याबरोबर इकडचं ह्यांचं जे सिंधुदुर्ग किनाऱ्याचं जे मेन्यू कार्ड आहे तर ते शेअर करते. त्यांना गेली 2005 पासून म्हणजे गेली 18 वर्ष हे सिंधुदुर्ग किनारा हे फॅमिली रेस्टॉरंट आहे ठाण्यामध्ये. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा. यांच्याकडे तुम्हाला मालवणी, सी फूड, मुगलाई, तंदुरी, चायनीज, बिर्याणी, आगरी आणि थाळी ह्या अवेलेबल आहे. सो मालवणी थाळ्या तुम्हाला आता ह्यांच्याकडे कोणत्या कोणत्या आहेत ते मी सांगते. ह्यांच्याकडे आहे चिकन मसाला थाली, स्पेशल चिकन मसाला थाली, कोंबडी वडे थाली, चिकन सुका, मटन वडे, त्याच्यानंतर फिशमध्ये यांच्याकडे सुरमई, पॉम्पलेट, बोंबील, बांगडा, कोलंबी, व्हेज थाळी आणि मेन म्हणजे यांची मालवणी थाळी, मालवणी व्हेज थाळी ही सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे मालवणी स्पेशल असे भाजलेली कोंबडी, त्यानंतर भाजलेली कलेजी आहे, कोंबडी तवा फ्राय मसाला आहे, वडे, पुऱ्या, सोलकढी, कोंबडी वडे, मटन वडे आहेत. त्याच्यानंतर फिशमध्ये ह्यांच्याकडे पापलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय, बोंबील आहे, जवळा तवा फ्रायसुद्धा आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या हंडे आहेत त्यांच्याकडे, ज्याच्यामध्ये गावठी चिकन हंडी, कोलंबी हंडी, क्रॅब हंडी आहे. मालवणी भात म्हणजे आपला कोलंबी भात किंवा जो कोंबडी भात तो सुद्धा आहे. सूपमध्ये यांच्याकडे पाया सूप आणि कोंबडी सूप म्हणजे चिकन सूप हे सुद्धा अवेलेबल आहे. आणि मालवणी करीमध्ये ह्यांच्याकडे विविध प्रकारच्या करीज आहेत, ज्याच्यामध्ये शिंपली मसाला, खेकडा मसाला, कोलंबी करी, बांगडा करी आहे. शाकाहारी भाज्यामध्ये काळ्या वाटाण्याची आमटी, काजूची भाजी, वालाचं बिरडं, सोलकढी, कैरी पन्ह, मसाला ताक आणि गोडामध्ये यांच्याकडे उकडीचे मोदक आहेत, पण ते तुम्हाला शुक्रवार आणि रविवार ह्या 2च दिवस मिळणार आहेत. खरवस, गुलाबजाम आणि सर्वांची आवडीची म्हणजे मालवण्यातले बरीच जण असतील तर त्यांना ही खोबऱ्याची वडी, ओल्या नारळापासूनची खोबऱ्याची वडी बनवतात तर ते माहिती असेल. तसंच यांच्याकडे तंदूर स्टार्टर्ससुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये चिकन तंदुरी, टिक्का, कबाब्स. इंडियन स्टार्टर्समध्ये यांच्याकडे चिकन मराठा विथ बोनलेस, प्रॉन्स मराठा हे सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर यांच्याकडे चायनीज पण अवेलेबल आहे, स्टार्टर्स आहेत व्हेज आणि नॉनव्हेज, सूप्स अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये सुद्धा यांच्याकडे चिकनमध्ये मुगलाई आयटम बरेच सारे आहेत, प्रॉन्स मसाला. त्याच्यानंतर स्टार्टर्समध्ये यांच्याकडे चिकन चिली आहे आणि याच्यामध्ये बिर्याणीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. बिर्याणी विथ रायता, पुलाव, नूडल्स आहेत. यांच्याकडे मेन कोर्समध्ये व्हेज आणि नॉनव्हेज मेन कोर्ससुद्धा अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर ह्यांना जर तुम्हाला फ्री डिलेवरी जर पाहिजे असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे. ह्यांचं अजून एक सांगायचं तर जसं सावरकर नगरला ह्यांचं रेस्टॉरंट आहे, तर तसंच मुंबई गोवा हायवे नांदगाव या ठिकाणीसुद्धा ह्यांचं सिंधुदुर्ग किनारा ह्या नावाने रेस्टॉरंट अवेलेबल आहे. फ्री होम डिलेवरी ऑल ओव्हर ठाण्यामध्ये तुम्हाला मिळेल, पण अबोव 500 रुपीजच्या वरतीच तुम्हाला डिलेवरी हे देणार. आणि कॅटरिंग ऑर्डर पण ते ॲक्सेप्ट करतात. डिलेवरी चार्जेस काही नाही आहेत. आणि अशा प्रकारचं आहे सिंधुदुर्ग किनारा फॅमिली रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. तर आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत आणि तुम्हाला मी इकडचं जे मेन्यू कार्ड आहे ते तर सांगितलं, भलं मोठं मेन्यू कार्ड आहे. परंतु मला ओनरने जे रेकमेंड केलं, कारण नेहमी मी ओनरने रेकमेंड केलेले पदार्थ असतात ना, का तर तो जे सांगतो ते त्याच्या सांगण्याचं कारण असं असतं की इकडच्या त्या स्पेशालिटी असतात आणि त्याच मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगत असते. तर सुरुवात करते ह्या शिंपल्यांपासून. तर इथे मस्त मालवणी शिंपल्याचा तुम्ही आकारही बघू शकता, खूप मोठा आहे. शिंपल्या मसाला ड्राय आहे. त्यानंतर ही आहे भाजलेली कोंबडी, हा पण यांची एक स्पेशालिटी आहे. आणि ह्या बाजूला आहे
प्रॉन्स, माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटलं तुम्हाला ही नावंसुद्धा सांगताना. आणि त्याचबरोबर ह्यांनी ही हिरवी चटणीसुद्धा दिलेली आहे. तर सुरुवात करते आधी माझ्या एनी टाईम फेवरेट शिंपल्या मसाला. तुम्ही इथे बघू शकता शिंपल्यांची साईज ना इतकी भली मोठी आहे बघा. आणि मला इकडच्या ओनरनी एक गोष्ट सांगितली, ती पण मी तुम्हाला सांगते की ते फिशमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाहीत. बाजारात त्यांना ज्या भावाला मासे मिळतात सो त्याच भावामध्ये ते इथे तुम्हाला देत असतात आणि कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं त्यांचं क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीमध्ये. सो आता शिंपल्या एरवी पण मी तुम्हाला दाखवलं की शिंपल्या मस्त अशा जीभ मस्तपैकी त्या शिंपल्यामध्ये घालून खायचं असतं, कारण त्याच्यामध्येच आतमध्ये मसाला असतो. बरीच जण हे असं नुसता तो हे खातात, बाव खातात, पण तसं नाही. शिंपल्याच्या मसाल्यामध्ये सगळं असतं. बापरे, म्हणजे हातातूनच घसरला. कांदा, कोकम आणि आपलं जे ओलं खोबरं आणि त्या सुका खोबऱ्याचं जे वाटण जो मसाल्यामध्ये असतं आपल्याला अप्रतिम आहे. मस्त तिखटपणा तर खूप छान आहे. आणि ग्रेव्ही पण ह्यांची जी आहे ना ती अतिशय थिक ग्रेव्ही आहे. म्हणजे जरी सुकं असलं तरी अगदी थिक पद्धती त्यांनी बनवलं. खूप साऱ्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. आणि आता ह्यांची जी भाजलेली कोंबडी कोंबडी हा जो प्रकार आहे तो टेस्ट करते त्यांच्या चटणी बरोबर. हा प्रॉपर मॅरिनेट केलेलं आणि मस्त तंदूरमध्ये भाजलेली, एक नंबर आहे. खूप सुंदर. हे नक्की मागवा, कारण इकडच्या ओनरने पण मला सांगितलं की यांची स्पेशालिटी आहे. आणि प्रॉन्स विथ शेल ह्यांनी हे प्रॉन्स ठेवलेले आहेत आणि ते सुद्धा मस्त पुदिन्याच्या चटणीमध्ये डिप करून प्रॉपर ह्याला मसाले लावलेले आहेत. आल्या लसणाची पेस्ट, कारण त्याचा पण एक वेगळी टेस्ट येते आणि थोडंसं स्पायसी आहे. आणि रवा आणि तांदळाच्या कोटिंग याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो क्रिस्पीनेस आपल्याला जाणवतं खाल्ल्या लगेच. तर चला ह्या सर्व गोष्टी आता मी संपवते. आणि मेन कोर्समध्ये ना मागे एकाने कमेंट केली होती, त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी काम होईना मी एक वेगळा प्रकार मागवलेला आहे. तर हा जे स्टार्टर्स आहेत ते संपवते आणि मग मेन कोर्सला तुम्हाला भेटते. तर आता स्टार्टर्स संपलेले आहेत आणि आता मी मेन कोर्स मागवलेले आहेत. तर मेन कोर्समध्ये मी 2 थाळ्या मागवलेल्या आहेत आणि त्याच्याचबरोबर सध्या म्हणजे आता मे महिना येईल तर मे महिन्याच्या अगोदर कोकणामधली जी स्पेशालिटी आहे काजूगर उसळ, सो तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर तीसुद्धा मी इथे मागवलेली आहे. पण आधी थाळ्या कोणत्या आहेत ते मी दाखवते तुम्हाला. तर इथे मी सुरमई थाळी मागवलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरमईचा पीस आहे, भाकरी आहे, त्यानंतर इथे ही चटणी आहे लाल मिरचीची, भात आहे, त्याच्यानंतर इथे बांगडा करी आहे, जवळा आहे आणि सोलकढी आहे. आणि मला जसं मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की मागे एक जणांनी मला सांगितलेलं होतं की तुम्ही नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये जाता आणि दर टायमाला तिथे नॉनव्हेजच का खाता, व्हेजसुद्धा खा. तर मी त्यांच्यासाठी म्हणून का होईना पण मालवणी रेस्टॉरंटमध्ये व्हेजसुद्धा अप्रतिम मिळतं. तर इथे मी यांची एक व्हेज थाळी मागवलेली आहे, ज्याच्यामध्ये इथे डाळ आहे, मालवणी स्पेशल काळ्या वाटाण्याची उसळ आहे, त्यानंतर मटकीची उसळ आहे, इथे चटणी आहे, कोशिंबीर आहे, सोलकढी आहे, भात आहे आणि वडे आहेत. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मी अजून एक सध्याची जी स्पेशालिटी म्हणजे आता मे महिना येईल थोड्याच दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर जी स्पेशालिटी आहे मालवणातली तर काजू करी, काजूची उसळ मी इथे मागवलेली आहे आणि कोलंबी भात ही सुद्धा यांची स्पेशालिटी आहे. तर आता मी टेस्टला सुरुवात करते आणि थाळीपासून सुरुवात करायची आहे. तर मी सुरमई थाळी जी आहे ती टेस्ट करते. मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की कुठलंही मालवणी जेवण जे आहे जर ते ऑथेंटिक मालवणी आहे की नाही हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्यांची जी फिश करी असते तर त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. सो रंग तर चांगला दिसतो आहे पण याला टेस्ट केल्यानंतरच मला कळेल. बांगडा करी आहे ही आणि याच्यामध्ये ह्यांनी मला हा शेपटीचा पीस दिलेला आहे बांगड्याच्या. जनरली डोक्याकडचा किंवा शेपटीचा असं कुठलाही देतात पण दिलेला आहे आणि तिखट आहे
आणि खूप थिक ग्रेव्ही नाही आहे, बट ओके आहे. आणि आता मी भाकरी, जवळा आणि त्याच्याचबरोबर सुरमईची तुकडी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर हा जवळा. जवळा पण छान ड्राय आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये ह्यांनी हिरव्या लाल मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर ह्याचा भरपूर सारा वापर केलेला आहे. सुरमईला पण व्यवस्थित असं मीठ वगैरे लागलेलं आहे, मॅरिनेट व्यवस्थित आहे. आणि कारण नंतर मला सोलकढी भात ॲज युजल जसं मी नेहमी खाते, सोलकढी भात आणि त्याच्याबरोबर माशाची तुकडी हे खायचं आहे. आणि इथे मी आता वडे मागवलेले आहेत. तर वड्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ, हे मालवणी प्रेमींचं प्रेम आहे. हे काळ्या वाटाण्याची उसळ आणि त्याच्याबरोबर वडे. ह्याच्याबरोबर खरं चपाती किंवा भाकरी येते, पण मी मुद्दामून वडे मागवले तिथे. प्रॉपर वाटाणे शिजलेले आहेत. आणि ही जी ग्रेव्ही आहे ती सुक्या खोबरं आणि ओलं खोबरं जे असतं तर त्याच्यापासून बनवली जाते. थिक ग्रेव्ही आहे. आणि नॉर्मली ही जी ग्रेव्ही असते तर ती सुद्धा काजूच्या उसळीसाठी सुद्धा असते. तर हे थोडंसं मी आता मागे ठेवते आणि त्याच्यानंतर काजूची उसळ. ह्या मे महिन्यातली म्हणा, अजून मे महिन्याला वेळ आहे, पण ओले काजू हे त्याच्या अगोदरच येत असतात. तर वड्याबरोबर ओल्या काजूची उसळ विथ वडे. ग्रेट, ऑसम. आत्ता काजूचे जे गर येतात ते खूप मोठे येत नाही, कारण जस्ट सुरुवात असते त्याच्यामुळे. पण जसा एप्रिल महिना येतो ना, तर त्यामुळे त्या टायमाला काजूचे प्रॉपर असे मोठे गर येतात. आता थोडे छोटेच गर येतात, पण ओल्या काजूची उसळ म्हणजे मी तरी कोकणात गेल्यानंतर जे ओले काजू असतात ते वर्षभर मी स्टोअर करून ठेवते. म्हणजे कोकणातनं घेऊन येऊन आणि वर्षभर मग चिकनमध्ये म्हणा, काळ्या वाटाण्याच्या उसळमध्ये म्हणा, काही जण वालीची जी भाजी असते ना तर त्याच्यातसुद्धा वापरतात. तर छान आहे आणि मीडियम स्पायसी आहे. आणि नॉर्मली जसं मी तुम्हाला सांगितलं की काळ्या वाटाण्याची जी उसळ आहे त्याला जे वाटण वापरलेलं आहे तर तेच नॉर्मली वाटण ह्याला वापरलं जातं. कांदा, ओलं खोबरं, लसूण आणि जे आलं असतं त्याचंच वाटण असतं. नॉर्मली खूप छान आहे आणि मला तर एनी टाईम आवडतंच. आणि नेक्स्ट जी आहे ती कोलंबीचा जो भात आहे, मालवणी कोलंबी भात. सो तो मी घेतलेला आहे आणि हाताने खातले मी. या मस्त कोलंबीचे पीस पण यांचे मोठे, त्याच्यामध्ये जसं तुमका मी मगाशी दाखवलं आहे की कोलंबीचा जो स्टार्टर होता त्याच्यामध्ये मोठे कोलंबीचे पीस होते, तसेच भातामध्ये सुद्धा असं. मीडियम स्पायसी आणि मालवणी मसाल्याचं हे वापर केलेलं असल्यामुळे ना मस्त, खूप छान. मीडियम स्पायसी आहे, पण तुम्हाला जर पाहिजे असेल थोडं स्पायसीनेस तर तुम्ही यांना सांगू शकता. तर चला आता मी माझ्या टीमबरोबर हे जे सर्व आहे ना तर ते संपवते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारते. तर आज मी ज्या 2 थाळ्या मागवलेल्या होत्या, व्हेज आणि नॉनव्हेज, तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मला ह्याच्या अगोदरसुद्धा कमेंट आली होती की नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही व्हेजसुद्धा दाखवा. तर त्याच्यासाठी मी आज इथे व्हेज थाळी दाखवली होती. काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे माझी संपलेली आहे आणि मी नॉनव्हेजमध्ये थोडासा जवळा घेतलेला होता, कारण जवळा आणि भाकरी हा प्रकारसुद्धा मला प्रचंड आवडतो. आणि आता आज भाताबरोबर मी सोलकढी न घेता डाळ आणि सोलकढी असं मी घेणार आहे, कारण यांची डाळ खरंच खूप छान आहे. आता थोडीशी थंड झाली आहे ती, कारण इतका बराच वेळ झाला. जेवताना गप्पा मारत जेवणं हे सुद्धा चालूच असतं. तर याची डाळसुद्धा अप्रतिम आहे आणि मी ती मगाशी जेव्हा टेस्ट केली तेव्हा ती मला आवडली, म्हणून आज विचार केला की डाळ भाताबरोबर जो आजचा व्लॉग आहे तो जेवून एंड करते. कारण यांच्याकडे आज गोड्यामध्ये खरवस आहे, पण मला आज खरवस खायची इच्छा नाही आहे आणि परत दुधाचा पदार्थ माशाबरोबर येणार, म्हणजे दुधाचा म्हणजे जो चीक असतो तो पदार्थ पुन्हा येणार. तर मी असा विचार केला की नको, आज यांच्याकडे गोडामध्ये तेवढंच होतं. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि हे जे सिंधुदुर्ग किनारा हे जे रेस्टॉरंट आहे माझ्यामध्ये हिडन जेम आहे असं मला वाटतं, कारण खूप कमी जणांना हे ठिकाण माहिती आहे. तर तुम्हीसुद्धा या हिडन जेम म्हणायला हरकत नाही अशा या सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा
हा ब्लॉग नक्की आवडला असेल व्हेज आणि नॉनव्हेजचा. तर आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. चला तर मग बाय, टेक केअर. आज मी आलेली आहे ठाण्यातल्या अशा एका रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी, ज्या रेस्टॉरंटच्या मालकांनी आपला व्यवसाय सांभाळत आपली आवडसुद्धा जपली आहे. आणि ते रेस्टॉरंट आहे सिंधुदुर्ग किनारा, जे गेली 18 वर्ष ठाणेकरांच्या सेवेत आहे. जिथे तुम्हाला चिकन, मटण, ताजी मच्छी असे सर्व पदार्थ चाकायला मिळतात. आणि यांच्या थाळ्यांबद्दल तर काय सांगू, यांची मच्छी कढी खाल तर बोटे चाटत राहाल. आणि यांच्या ॲम्बियन्सबद्दल तर सांगायचंच राहिलं, डायरेक्ट सिंधुदुर्गाच्या घरात जेवल्याचा फील येतो. आणि हो, सध्याच्या सीझनमधील ओल्या काजूची उसळ तुम्ही जर इथे याल ना तर खायला विसरू नका हां.